ऐका, खरंच ऐका. आज फक्त कानांनी नाही, तर मनाने ऐका. एका स्त्रीचं आयुष्य. ती जन्माला येते, तेव्हा समाज तिच्यासाठी प्रश्न तयार ठेवतो. मुलगी आहे? हा प्रश्न जसा विचारला जातो, तसाच तिच्या वाट्याला संघर्षाचा प्रवास सुरू होतो. लहानपणी ती स्वप्न पाहते, डोळ्यात चमक असते, मनात आकांक्षा असतात, पण हळूहळू तिला शिकवलं जातं. थोडं जुळवून घे आणि ती जुळवून घेते स्वतःशीच. ती मोठी होते. मुलगी, बहीण, मैत्रीण, पत्नी या सगळ्या भूमिका निभावताना ती स्वतःला कुठेतरी मागे ठेवते. तिला शिकवायचं असतं, उडायचं असतं, पण तिला शिकवलं जातं, तुझ्या मर्यादा लक्षात ठेव. मग ती पत्नी होते. नव्या घरात पाऊल ठेवताना तिच्या डोळ्यात अश्रू असतात, पण ओठांवर हसू. ती शिकते नवऱ्याच्या मनासारखं वागायला, सासरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला आणि स्वतःचं दुःख मनात गाठायला. कोणी विचारतं का तिला, तुला भीती वाटते का? तुला आधार हवा आहे का? ती आई होते. त्याच क्षणी तिचं आयुष्य पूर्णपणे दुसऱ्यांसाठी अर्पण होतं. तिच्या शरीरावर वेदनाच्या ओरखड्या, मनावर चिंता आणि हृदयात लेकरासाठी अमर्यादित प्रेम. रात्री ती जागते, दिवसा ती धावते आणि मध्येच कुठेतरी ती हरवते. तिला थकायला वेळ नाही, तिला आजारी पडायला मुभा नाही, तिला रडायला परवानगीही नाही, कारण घर तुझ्यावर चालतं. ती स्वतःसाठी काही मागितलं तर तिला स्वार्थी म्हटलं जातं आणि सगळं दिलं तर तिची किंमत कुणालाच कळत नाही. ती शांत असते कारण ती मजबूत असते, पण प्रत्येक शांततेमागं एक बोललेलं आवाज दडलेला असतो. आज समाजाला एवढंच सांगायचं आहे, तिला देव्हाऱ्यात बसू नका, तिला माणूस समजा, तिच्या भावना ऐका, तिच्या अश्रूंना किंमत द्या, तिच्या त्यागाला मान द्या, कारण ती फक्त स्त्री नाही, ती एक जीवन आहे, ती एक शक्ती आहे, ती एक आधार आहे. ऐका, तिचं हसून नकळत बनावट आहे का? तिची शांतता वेदनांनी भरलेली आहे का? ती एकदा तरी समजून घ्या, कारण ज्या दिवशी स्त्री मनापासून सुखी होईल, त्या दिवशी संपूर्ण घर सुखी होईल. आज फक्त एवढंच सांगायचं आहे, ती अबला नाही, ती कमकुवत नाही, ती सहनशील नाही, म्हणून शांत आहे. ऐका तिच्या शांततेमागचं दुःख, तिच्या हसण्यामागचं ओझं आणि तिच्या डोळ्यामधील न बोललेली कथा. ही आहे एका स्त्रीची कथा. स्त्री ही सगळं